सकल ग्रामदेवता, स्थानदेवता, वास्तुदेवता यांना वंदन. माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चरणी अत्यंत मनोभावे साष्टांग वंदन. वेदव्यासांना वंदन. कीर्तन विश्व या संस्थेने आज या दोन उत्कृष्ट साथीदारांसह जी कीर्तन सेवेची संधी दिलेली आहे त्याबद्दल या संस्थेचे अत्यंत मनापासून आभार मानून कीर्तन सेवेला सुरुवात. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमन्महागणाधिपतये नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुचरणविन्दाभ्यां नमः. श्रीमत्कुलदैवतायै नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांसा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासना मात्र केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राजा राम. गोकुल संकटहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. शरणागत दिना चरणी नेई. शरणागत दिना चरणी नेई. करुणा दृष्टी निहारी राजा राम. करुणा दृष्टी निहारी राजा राम. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरी राजा राम. ब्रह्मचैतन्य चरणी माथा. ब्रह्मचैतन्य चरणी माथा. कीर्तनी सद्गुरु नाथा. कीर्तनी सद्गुरु नाथा. ब्रह्मचैतन्य चरणी माथा. ब्रह्मचैतन्य चरणी माथा. कीर्तनी सद्गुरु नाथा. कीर्तनी गोंदवल्यासी
सद्गुरु तूच ईश्वर, तूच सद्गुरु तूच ईश्वर, तुझ्या विना हे शून्य चराचर, तुझ्या विना हे शून्य चराचर, कृपा बळे तव रामचरणी, कृपा बळे तव रामचरणी, दृढ जाहली आस्था, दृढ जाहली आस्था कीर्तनी, सद्गुरुनाथा कीर्तनी, गुरुनाथा ब्रह्मचैतन्य चरणी माथा, ब्रह्मचैतन्य चरणी माथा कीर्तनी, सद्गुरुनाथा कीर्तनी, सद्गुरुनाथा, सद्गुरुनाथा। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, बोला राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, राम रघुपति राघव राजा, रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम, बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, सब संतन की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, भारत माता की जय, जय जय रघुवीर समर्थ, मंगलमूर्ती मोरया, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. करी वीणा शोभे सुरस प्रभूचे गायन करी, नमो त्या साष्टांगे दैवतसे नारद मुनी, आम्हाला शक्ती द्या बुद्धी प्रभूचे गान करण्या, कृपा दृष्टी ठेवा कीर्तनीया रंग भरण्या, देवर्षी नारद महाराज की जय. साधु संत सत्पुरुष गण्यानो, साधु संत सत्पुरुष गण्यानो, सत्पथवा सरमणी, हे रे मना सत्पथवा सरमणी,
अथवा भूतदयेची खणी, अथवा भूतदयेची खणी. साधू संत हे वैराग्याचे, साधू संत हे वैराग्याचे, असती डोंगर हे रे मना, असती डोंगर, सज्जना प्रतिरोधिनीवर, सज्जना प्रतिरोधिनीवर. यांच्या मुखीची अमृत वचनी, यांच्या मुखीची अमृत वचनी, अमृतास जिंकिती हे रे मना, अमृतास जिंकिती. संत हे सर्व भयावारिती, संत हे सर्व भयावारिती. दासगणू म्हणे केले सार्थक, दासगणू म्हणे केले सार्थक, जन्मुनियानी जनी हे रे मना, जन्मुनियानी जनी. संत हे केवळ चिंतामणी, संत हे केवळ चिंतामणी. साधू संत सत्पुरुष गण्यानो, सत्पथ वासरमणी हे रे मना, सत्पथ वासरमणी. अथवा भूतदयेची खणी, अथवा भूतदयेची खणी. श्रोते हो, मातेच्या उदरात असताना जीवाचं सतत एकाच गोष्टीचं चिंतन सुरू असतं. सोहम सोहम सोहम. याचा अर्थ मी तोच म्हणजे आत्मा आहे. जन्मल्याबरोबर जीव म्हणू लागतो कोहम कोहम कोहम. मी कोण आहे? आणि जसजसा तो मोठा होऊ लागतो तसतसा तो म्हणतो अहम अहम अहम. याचा अर्थ मी म्हणजेच हा देह आहे. आता देहालाच सर्वस्व मानल्यामुळे आयुष्यभर सुखासाठी धडपड करत असणारा जीव अंती परम दुःखी कष्टी होते. अशा या दुःखी कष्टी जीवाला त्याच्या दुःखातून बाहेर काढून शाश्वत सुखाचा मार्ग दाखवतात ते खरे संत. हे संत नेमके कसे असतात? त्यांच्या अंगी असणाऱ्या कुठल्या गुणांमुळे त्यांना संतत्व प्राप्त होतं? आपल्या आयुष्यात संत संगतीचं महत्त्व काय? या सर्व गोष्टींबद्दल योग्य मार्गदर्शन करणारा आजचा हा अभंग संत श्रेष्ठ श्री दासगणू महाराजांचा. दासगणू महाराजांचा अधिकार काय वर्णावा? आधुनिक महिपती म्हणून संत दासगणू जगती विख्यात, भावे कीर्तन करुनी जनसंगे तोषवी सीताकांत. आधुनिक महिपती अशा शब्दात ज्यांचा गौरव केला जातो असे संत श्रेष्ठ दासगणू महाराज अभंगाच्या पहिल्याच चरणात संतांना वासरमणी अशी उपमा देतात. वासरमणी याचा अर्थ सूर्य. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशात आपल्याला आपल्या मार्गातल्या अडीअडचणी स्पष्टपणे दिसतात, तसंच संतांनी सांगितलेल्या मार्गावरून चालताना प्रपंच आणि परमार्थ या दोन्हीवरील अडचणी आपल्याला स्पष्टपणे दिसतात. आजकाल शास्त्रज्ञांचं तर असं म्हणणं आहे की सूर्याचंही तेज कमी होत चाललं आहे, पण संतरूपी सूर्याचं तेज मात्र दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. असे हे संत भूतदयेने ओतप्रोत भरलेले असतात. भूभवती याचा अर्थ होणे किंवा असणे. या पृथ्वीतलावर निर्माण झालेल्या प्रत्येक जीवसृष्टीबद्दल संतांच्या मनात अपार दयाभाव असतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर संत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज वाळवंटात तहानेनं तडफडणाऱ्या गाढवाच्या मुखात अत्यंत कष्टानं आणलेलं गंगाजल नाथांनी लोकनिंदेची पर्वा न करता अगदी सहज रिकामं केलं. नामदेव महाराज सुद्धा भुकेल्या श्वानाच्या पाठी तुपाची वाटी घेऊन धावले होते. असे हे संत ज्यांचं भूतदय हेच भांडवल आहे, त्यांच्या अंगी विवेक आणि वैराग्य
हे दोन्ही गुण विलसत असतात. या दोन्ही गुणांनी हे मंडित असतात. भगवंता वाचून दृश्य जगातली कुठलीही वस्तू अगर व्यक्ती नकोशी वाटणं हे झालं वैराग्य. आणि केवळ भगवंताचीच निवड करणं हा झाला विवेक. माऊली म्हणतात, जे वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा न जाणीती, ते कैसे निपावती मज ईश्वरा ते. आणि म्हणूनच दासगणू महाराज सुद्धा या संतांना उद्देशून, त्यांच्या वैराग्याला उद्देशून त्यांना डोंगराची उपमा देतात. आता डोंगराचीच का बरं? तर ज्याप्रमाणे डोंगर हे अविचल असतात, अगदी त्याचप्रमाणे संत देखील भगवंताच्या आड येणाऱ्या कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही. आणि म्हणून संत म्हणतात, ज्याला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल त्याच्याजवळ विवेक आणि वैराग्य हे दोन्ही गुण असणं अत्यंत आवश्यक आहे. आता वैराग्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर अगदी आधुनिक काळात होऊन गेलेले स्वामी विवेकानंद. स्वामीजी एकदा हिंदू धर्माच्या प्रसारासाठी अमेरिकेला गेले होते. त्या ठिकाणी एक अत्यंत रूपवान स्त्री स्वामीजींपाशी आली. स्वामीजींच्या रूपावर, ज्ञानावर अत्यंत लुब्ध झालेली ही स्त्री स्वामीजींना म्हणाली, स्वामीजी, आपण मला फार आवडता आणि आपल्यासारखा पुत्र असावा असं माझी इच्छा आहे. मी काय करू? स्वामीजी तात्काळ हात जोडून म्हणाले, आपल्याला माझ्यासारखा पुत्र हवा आहे ना, मग आपण मलाच आपला पुत्र समजा. याला म्हणतात प्रखर वैराग्य. पण असं असून सुद्धा संत अत्यंत चंद्राप्रमाणे शीतल असतात. तसं पाहिलं तर चंद्रातही काही दोष आहेत. चंद्र हा परप्रकाशित आहे, चंद्राचा क्षय होतो आणि चंद्रावर डागही आहे. पण संत मात्र ह्या सर्व दोषांपासून मुक्त आहेत. आणि म्हणून सुभाषितकार म्हणतात, चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रमः, चंद्रचंद्रनयोर्मध्ये शीतला साधु संगती. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अशा या संतांचं बोलणं कसं असतं बरं? तर अत्यंत नम्र आणि गोड असं. दासगणू महाराज तर ह्या संतांच्या बोलण्याला अमृताची उपमा देतात. अमृततुल्य असं संतांचं बोलणं असतं. पण आपल्याला अमृततुल्य म्हटलं की काय आठवतं बरं? अहो, नेहमीचा रोजचा आपला जो सकाळी घेतल्याशिवाय आपलं कुठलंही काम होऊ शकत नाही असा अमृततुल्य चहा. पण दासगणू महाराज म्हणतात, या क्षणिक सुखापासून आपली दृष्टी शाश्वत सुखाकडे वळवा आणि त्याकरता संतांच्या ग्रंथाचं श्रवण मनन चिंतन करा. कारण बद्ध जीवाला सिद्धावस्थेपर्यंत पोचवण्याचं सामर्थ्य या संतांच्या ग्रंथात आहे. असे हे ग्रंथच आपली खरी संपत्ती आहे. पण दासगणू महाराज पुढच्या चरणात म्हणतात, संतांची महती सांगताना ते म्हणतात की संत हे सर्व भया वारिती. आता आपल्याला किती चिंता असतात बरं? चिंता हा तर आपला अगदी सुपरिचित, अतिपरिचित विषय आहे, नाही का? माझी गाडी चोरीला जाईल का? माझी संपत्ती चोर लुटून नेईल का? इथपासून रोजच्या जीवनातल्या, अगदी रोजच्या व्यवहारातल्या, आज नळाला पाणी येईल का? आज आमची स्वयंपाकाला येणारे आमच्या मावशी वेळेवर कामाला येतील की नाही? आज मी ऑफिसला वेळेवर पोचीन की नाही? अशा साध्या साध्या गोष्टींशी सुद्धा आपल्याला चिंता लागून राहिलेली असते. या ठिकाणी एक छोटासा दृष्टांत. एक वृद्ध माणूस असतो आणि डोक्यावरती मोठं बोचकं घेऊन, पेटी असते मोठी, आणि त्याच्यामध्ये अत्यंत जड असं सामान असतं आणि ते सामान घेऊन तो माणूस चाललेला असतो वाटेने. इतक्यात त्याला एक गाडीवान भेटतो. त्या गाडीवानाला त्याची दया येते आणि गाडीवान म्हणतो, दादा, पायी कशाला जाता? गाडीत बसा ना. तो वृद्ध माणूस गाडीत बसतो, पण पेटी मात्र डोक्यावर घेऊनच बसतो. गाडीवान दादा म्हणतो, दादा, अहो, पेटी कशाला डोक्यावर घेऊन बसलाय? खाली ठेवा की. आपलंही अगदी तसंच झालेलं आहे. संसारात आपण भजन, पूजन सगळं काही करतो, पण प्रपंचातल्या चिंता मात्र आपल्या डोक्यावर घेऊनच आपण वागवतो. आणि याच्या उलट संत असतात. आता तुकाराम महाराजांचंच उदाहरण घ्या ना. काय होतं तुकाराम महाराजांपाशी? दुष्काळात अन्न पाणी वाचून पहिली पत्नी गेली, नुकताच जन्मलेला मुलगा गेला.
कर्जबाजारी झाले, धंदा बुडाला, लोक गावात वेडा तुक्या म्हणू लागले, तरीसुद्धा तुकाराम महाराजांचं आत्मसमाधान काही भंग पावले नाही. आणि म्हणून संत म्हणतात, ज्याला भगवंतापाशी पोचायचं आहे त्याला प्रपंचातल्या अनुकूलतेपेक्षा प्रपंचातली प्रतिकूलताच अधिक जवळची आहे. समर्थ म्हणतात, संसार दुःखे दुखावला, त्रिविध तापे पोळला, तोची अधिकारी झाला परमार्थाचा श्रीराम. पण माया ही कशी आहे हो? सर्वसामान्य माणसाला गरगर गरगर फिरवणारी आहे. नाथ महाराजांनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे मायेच्या बाबतीत. नाथ महाराज म्हणतात, माया ही कशी आहे तर आपल्या झोपेसारखी. आपली झोप आपल्याला दिसते का हो? नाही दिसत. आपली झोप आपल्याला जागेपणाने दिसत नाही. आपली झोप आपल्याला झोपल्यानंतरसुद्धा दिसत नाही, पण ती आहे हे मात्र आपल्याला पक्कं ठाऊक आहे. तसंच माया देखील आपल्याला दिसत नाही, पण तिचं अस्तित्व आहे हे आपण पूर्ण जाणून आहोत. अशा या मायेचं वर्णन करताना श्रीधरांकित कविवर्य दत्तात्रय रोडे गुरुजी फार सुंदर शब्दात सांगतात, माझे माझे अवघे म्हणसी, कोण तुझ्या संगती मना रे, का भ्रमला जगती मना रे, का भ्रमला जगती. बोल मधुरवर पांगी सारे, अंतरी काळे बाहेर गोरे, या मायेच्या गोड बंधनी, या मायेच्या गोड बंधनी, विपरीत अवघी कृती मना रे, का भ्रमला जगती मना रे, का भ्रमला जगती. काका मामा दोन दिसांचा, सर्व तुझे परी तून कुणाचा, स्वार्था पायी नाते गोते, स्वार्था पायी नाते गोते, हा अनुभव शेवटी मना रे, का भ्रमला जगती मना रे. हे प्रभु नाम राम दया घन, जप तप कीर्तन ध्यान विलावून, आत्मसुखाला जाणून घेण्या, आत्मसुखाला जाणून घेण्या, घरी साधू संगती मना रे, का भ्रमला जगती मना रे. नरजन्माचे करण्यासार्थक, नरजन्माचे करण्यासार्थक, हरिभजनाविण अन्य निरर्थक, श्रीधरांकित म्हणे दत्तात्रय, श्रीधरांकित म्हणे दत्तात्रय, हरिभजनी सद्गती मना रे, का भ्रमला जगती मना रे, का भ्रमला जगती मना रे, का भ्रमला जगती. आणि म्हणून अशा या मायेतून स्वतःची सुटका करून घ्यायची असेल तर मनाला नामाची जोड द्यावी. पण माणसाच्या ठिकाणी मी म्हणजेच देह हे अज्ञान असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अहंकार उत्पन्न झालेला आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसाची अवस्था कशी झाली हो? देहे बुद्धीचा निश्चयो स्थिर झाला, देहातीत ते हित सांडीत गेला, देहे बुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती
सज्जनांची धरावी. जय जय रघुवीर समर्थ. वास्तविक पाहता जीवन हे किती क्षणभंगूर आहे हो. गेल्या 2 वर्षात कोविडच्या काळात आपल्यापैकी प्रत्येकाने ह्याचा थोडा बहुत अनुभव घेतलेला आहे. तरीसुद्धा आपलं कर्तृत्वाचा अभिमान काही जात नाही. मी माझं हे काही संपत नाही. आणि म्हणूनच जन्मल्यापासून जीवाला मृत्यूचं भय, कारण जीवाच्या ठिकाणी असलेला अहंकार हे भय उत्पन्न करतो. वास्तविक पाहता यत् दृष्टम तत् नष्टम हा सृष्टीचा नियम आहे. माऊली म्हणतात, उपजे ते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्रैसे परिभ्रमे गा. असं असून सुद्धा आपण किती घाबरतो मृत्यूला. पण ज्या वेळेला जीवाला ही जाणीव होते की मी म्हणजे देह नव्हे तर मी म्हणजे आत्मस्वरूप आहे, त्यावेळेला मृत्यूची सर्व भीती नाहीशी होते. माणूस चिंतामुक्त होतो. आणि ही जाणीव, हा आत्मबोध, हे आत्मभान आपल्याला करून देतात ते संत. आणि दासगणू महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात, असे हे संतच यांनीच आपल्या नरजन्माचं खरं सार्थक केलेलं आहे. कारण तुमच्या आमच्या दृष्टीने सार्थक म्हणजे काय हो? मुलगा परदेशात आहे, मुलगी परदेशात आहे, नातवांचं लॅपटॉपवरती चॅटिंग चालू आहे, सगळं मनासारखं आहे, ही सर्वसामान्य माणसाची व्याख्या. पण संतांच्या दृष्टीने नरजन्माचं सार्थक म्हणजे भगवंताची प्राप्ती. कारण किती कष्टाने आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे हो. 84 लक्ष योनींच्या फेऱ्यातून गेल्यानंतर हा जन्म प्राप्त झालेला आहे. आपण कधी बारकाईने पाहिले का हो? पशूंचं शरीर कसं असतं तर जमिनीला समांतर असतं. पक्षी हे तिर्वाक योनिक, म्हणजे पक्ष्यांचं शरीर तिरकं असतं. फक्त मनुष्यच असा आहे की जो 2 पायावर उभा आहे आणि त्याचं मस्तक आकाशाच्या म्हणजे ऊर्ध्व दिशेने जात आहे. केवळ भगवंतानी केवळ माणसालाच पूर्ण विकसित बुद्धी आणि पूर्ण विकसित मन दिलेलं आहे. आणि अशा या मतीचा उपयोग करून त्या मतीला गती दिली तरच आपल्याला आपली प्रगती होईल. आपण आपली प्रगती साधून घेऊ शकू आणि ह्या प्रगतीमुळेच आपल्याला सद्गती मिळेल. नाहीतर अधोगती ठरलेलीच आहे. कारण पशुतेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, म्हणून या नरदेहा प्रति प्राप्ती परमेश्वराची. आयुष्य ही रत्नपेटी, तया माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पो निलुटी, आनंदाची करावी. संतांनी हे नुसतं सांगितलं नाही तर केलं. आधी केले मग सांगितले, भगवंताला प्राप्त करून घेतलं. आणि म्हणून दासगणू महाराज म्हणतात, नरजन्माचं सार्थक संतांनी केलं. अशा या संतांना उद्देशून दासगणू महाराज त्यांना चिंतामणी अशी उपमा देतात. चिंतामणी म्हणजे काय? एक विशिष्ट प्रकारचा मणी, ज्याला आपल्या मनातली चिंता सांगितली की तो आपली चिंता दूर करतो. पण त्यासाठी आधी त्याला आपल्या मनातली चिंता सांगावी लागते. आणि तसंही पाहिलं तर हा चिंतामणी कोणाला प्राप्त झाल्याचं पाहण्यात ऐकिवात नाही आहे. मात्र संत हे कसे असतात तर त्यांना न सांगता आपल्या मनातल्या सर्व चिंता कळतात आणि त्या चिंतात ते हरण करतात. तसं पाहिलं तर आजकालच्या युगात बोलायचं झालं, आजकालच्या भाषेत बोलायचं झालं तर संत हे मोबाईल चिंतामणी आहे. कारण सर्वत्र विचरण करून ते आपल्या मनातल्या चिंता दूर करतात. आणि संत आज आपल्या देहानी नसले तरी ग्रंथरूपाने ते जिवंत आहे. आणि म्हणूनच समर्थ दासबोधात म्हणतात, परिमी आहे जीवनी निरंतर श्रीराम. अशा या संतांचा संगतीत राहून आपल्या आत्मकल्याणाचा मार्ग प्रशस्त करावा असं दासगणू महाराज सांगतात. संतांच्या पदस्पर्शाने जीव उद्धरून जातो. अशा संतांचा स्पर्श झालेला एक शिष्य ज्याला संतत्व प्राप्त झालं, अशा या शिष्याचीच एक अलौकिक कथा आपण उत्तर रंगात ऐकणार आहोत. आणि म्हणून दासगणू महाराज पूर्वपद्यात म्हणतात, साधू संत सत्पुरुष गड्यानो, साधू संत सत्पुरुष गड्यानो, सत्पथ वासरमणी, हे रे मना सत्पथ वासरमणी, अथवा भूतदयेची खणी, अथवा भूतदयेची खणी. संत सत्पुरुष
संत सत्पुरुष गड्यान सत्पथ वासरमणी हे मना सत्पथ वासरमणी अथवा भूतदयेची खणी अथवा जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल बोला जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बोला माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानराज माऊली तुकाराम जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 बोला पुंडलिकावर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ जयानि प्रवरातिरी निधि निवास क्षेत्रांतरी सुबोध रचिलासे सुलभ ग्रंथ ज्ञानेश्वरी गीतेवरती ग्रंथ या समन प्राकृती दूसरा असो न मन हे तया विबुध श्रेष्ठ ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. श्रोते हो, महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे. या भूमीमध्ये प्रत्येक जातीत प्रत्येक धर्मात संतांनी जन्म घेतलेला आहे आणि अशा या संतांमध्ये मेरुमणी म्हणून शोभून दिसतात ते संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना आपण प्रेमाने माऊली म्हणून हाक मारतो, संबोधतो. अशा या माऊलींच्याच जीवनातील एक अलौकिक प्रसंग आज आपण बघणार आहोत. थोडक्यात ज्ञानेश्वरीचा जन्म कसा झाला याची आख्यायिका आपण आज ऐकणार. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानदेवांची आत्मप्रभा. ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानदेवांची जणू प्रगट काव्यमूर्तीच. आत्मज्ञानाची गंगा, भावभक्तीची यमुना आणि विश्वप्रेमाची सरस्वती यांचा त्रिवेणी संगम म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी. अशा या पवित्र ग्रंथासाठी जे पवित्र ठिकाण, जी पवित्र भूमी निवडली गेली तीही तितकीच परमपावन पवित्र, आणि ती भूमी म्हणजे प्रवरा नदीच्या काठी वसलेलं नेवास नावाचं तीर्थक्षेत्र. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य काय तर सर्वसामान्यांना समजेल अशी सुलभ ग्रंथरचना. नेवास हे गावातली एक सुंदर सकाळ आहे. प्रवरा नदीच्या तीरी एका वृक्षातळी ज्ञानेश्वर माऊली डोळे मिटून ध्यानस्थावस्थेत बसलेली आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झालेला आहे. पूर्वेला क्षितिजावर सूर्य वर येऊ पाहतोय. मंद मंद वायू वाहतोय. पश्चिमेला चंद्र अस्ताला चाललेला आहे. आणि अशा या सुंदर सकाळचं दासगणू महाराजांनी तितक्याच सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे. ऐका. शांत सकल प्रवरातीर, शांत सकल प्रवरातीर, शांत सकल प्रवरातीर, उदयाचली दिनकर, उदयाचली दिनकर, कुकुटरव मधुर मधुर, कुकुटरव मधुर मधुर, होऊ लागला, होऊ लागला. मंद मंद वायू वाहत, मंद मंद वायू वाहत, कमल फला
तेजरहित पश्चिमेस तेजरहित हिंदू साहरा शांत सकल प्रवरा. अशा या सुंदर पहाटे सकाळच्या प्रहरी संपूर्ण सृष्टी आनंदात रंगून गेलेली आहे. पण तिकडे गावात मात्र एक अत्यंत दुःखद प्रसंग घडलेला आहे. एक प्रचंड मोठा जनसमुदाय मुखाने रामनाम घेत एका प्रेतयात्रेबरोबर चाललेला आहे. कुणाची होती ही प्रेतयात्रा? ही प्रेतयात्रा होती नेवासे गावात राहणाऱ्या तिथलं कुलकर्णीपद भूषवणाऱ्या सच्चिदानंद कुलकर्णी यांची. क्षयाचा ताप आला, तापाचं अल्पसं निमित्त झालं आणि सच्चिदानंद बाबा मरण पावले. अतिशय सात्विक सज्जन, पण असं आहे मृत्यू कुणाला चुकलंय हो? जो जन्माला आला तो मरण पावणारच. तर अशा ह्या सच्चिदानंद बाबांची प्रेतयात्रा गावातून निघालेली आहे आणि ह्या प्रेतयात्रेच्या सर्वात मागे चालतायत ज्यांचा भाग्याचा उदय अस्ताला गेलेला आहे अशा सच्चिदानंदांच्या पत्नी सौदामिनीबाई. सतीचे सर्व अलंकार धारण केलेले आहेत, हिरवं लुगडं नेसले आहेत, हिरव्या बांगड्या हातभर घातलेल्या आहेत, कपाळी मळवट भरलेला आहे आणि सती जाण्यासाठी सौदामिनीबाई सिद्ध झालेल्या आहेत. श्रोते हो, या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. त्या काळात सती जाणं हा स्वेच्छेचा विषय होता बरं का. आणि तसंही नजीकच्या काळात राजा राममोहन राय आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ही अनिष्ट प्रथा बंद केली. तर सौदामिनीबाई सती जाण्यासाठी सिद्ध झालेल्या आहेत आणि त्यांची अजाण वयातली अवघी 5 वर्षाची चिमुरडी कन्या आईच्या कमरेला बिलगून बसली. तिला समजतच नाही आहे, आज आईने एवढे छान छान कपडे घातले आहेत, एवढे छान छान दागिने घातलेत आणि ती निघाले तरी कुठे? बरं आपल्यालाही बरोबर नेत नाही आहे, काही बोलतही नाही आहे. त्यामुळे तिच्या बालमनात प्रश्नांचं काहूर उठलं आहे आणि ती आईला आपल्या बोबड्या बोलात विनवती आहे, तुल्या सलुगले नवे, तुल्या सलुगले नवे, दे पलकल सोनी मला, दे पलकल सोनी मला, मी अपुल्या ग बलोबली, मी अपुल्या ग बलोबली, मी नाही सोलित तुला, मी नाही सोलित तुला, मी नाही सोलित तुला. आई, अगं तू कुठे निघालीस? एवढे छान छान कपडे घातलेस, दागिने घातलेस आणि एकटीच चाललीस, मला बरोबरही नेत नाही आहेस. ते काही नाही, मला यायचं आहे तुझ्याबरोबर. ने ना गं मला तुझ्याबरोबर, मी येणारच तुझ्याबरोबर. एवढ्या प्रेमाची विनंती करून, गोडी गुलाबीनी सांगून, हट्ट करूनही आपली आई आपलं ऐकत नाही म्हटल्यानंतर त्यांच्या चिमुरडीने हंबरडा फोडला आणि तिचा तो हंबरडा उपस्थितांचं हृदय पिळवटून टाकत गेला. त्यांचं हृदय चिरीत गेला. सर्वांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. संपूर्ण वातावरण स्तब्ध झालं. सौदामिनीबाईंच्या मनातही संभ्रम निर्माण झाला. काय करावं बरं? एकीकडे पतिनिष्ठा आहे, पतिप्रेम आहे, कर्तव्य आहे आणि दुसरीकडे मातृप्रेम, वात्सल्य भाव आहे. मनात चलबिचं झाली, पण केवळ एक क्षण. कारण त्यांचा नीरक्षीर विवेक जागृत होता आणि म्हणून क्षणात त्यांनी निर्णय घेतला आणि पतिप्रेमाचा विजय झाला, कर्तव्यनिष्ठेचा विजय झाला. आपल्या मुलीची ती गोड मिठी अलगद बाजूला करून सौदामिनीबाई तिला प्रेमाने समजावत आहेत, ही नाही मुली वेळ तुला नेण्याची, ही नाही मुली वेळ तुला नेण्याची, मम भेट समज शेवटची, मम भेट समज शेवटची, राहा इथेच आनंदाने, बंधूच्या सवे प्रेमाने, असे म्हणून स्वहस्ताने
जिथे निघाले ना तिथे तुला नाही का नेता येणार, तुला नाही तिथे येता येणार, तू इथेच राहा बरं, तुझ्या भावंडांबरोबर राहा. असं म्हणून सौदामिनीबाई निश्चयाने त्या प्रेतयात्रेमागोबरोबर चालली. ही प्रेतयात्रा गावातून आता प्रवरा नदीच्या काठी आलेली आहे. इतक्यात सौदामिनीबाईंचं लक्ष वृक्षातळी बसलेल्या ज्ञानेश्वर माऊलींकडे गेलं. आणि आता सती निघालोच आहोत, तर जाता जाता या बालयोग्याचे आशीर्वाद घ्यावे असा विचार मनात आला. आणि माऊलींच्या दिशेने सौदामिनीबाई पुढे झाल्या. माऊलीच होते. त्यांनी सौदामिनीबाईंच्या मनातली इच्छा अंतर्ज्ञानाने जाणली आणि त्यांच्या पतिप्रेमाबद्दल, त्यांच्या कर्तव्यनिष्ठेबद्दल आदरभाव म्हणून माऊली ही 2 पावलं पुढे झाल्या. माऊली जवळ येतात सौदामिनीबाईंनी अत्यंत श्रद्धेने त्यांच्या चरणावर आपलं मस्तक टेकवलं आणि मनात प्रार्थना करते, तू कश्यपात्मज तुझा मज भास तोस, लज्जित करील हे तेज तुझे रवीस, आले शरण मी तुझ गुरुराज राया, धैर्यास दे पती सवे सरणी जळाया. माऊली ज्ञानेश्वर महाराज की सौदामिनीबाईंनी वंदन करताच माऊलींच्या मुखातून अभावितपणाने आशीर्वाद उमटला, अखंड सौभाग्यवती भव. आता सौदामिनीबाई दचकल्या. माऊलींचे हे तोंडचे शब्द ऐकून सौदामिनीबाई दचकल्या आणि पुटपुटल्या, महाराज, हा आशीर्वाद ह्या जन्मीसाठी की पुढल्या जन्मीसाठी? अहो, पुढल्या जन्मी जरी आपला हा आशीर्वाद फळाला आला ना, तरी मी स्वतःला भाग्यवान समजेन बरं. कसे दिसत होतो हो माऊली त्यावेळी? कश्यप ऋषींचा मुलगा वामन, भगवान विष्णूंचा 5वा अवतार, त्या वामन मूर्तीसारखे, बटू मूर्तीसारखे दिसत होते. अंगात भगवी वस्त्र, कुरल केशसंभार खांद्यापर्यंत रुळतोय, कपाळाला सुंदर असा गोपीचंदनाचा टिळा लावलेला आहे, गळ्यात रुद्राक्षांच्या माळा आणि चेहऱ्यावर सहस्र रश्मी, इतकं तेज, सहस्र सूर्यासारखं तेज. माऊलींनी सौदामिनीबाईंच्या तोंडचे शब्द ऐकून केवळ त्यांच्याकडे आश्वासक नजरेने पाहिलं आणि जवळ जमलेल्या सर्वांना उद्देशून विचारलं, ह्यांच्या पतीचं नाव काय? कुणीतरी म्हणालं, सच्चिदानंद. माऊली उद्गारले, सच्चिदानंद? वा, म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच की. कारण सच्चित आनंद हे ब्रह्माचं केवळ रूप नसून ते त्याचे गुणधर्मही आहे. आणि म्हणूनच ब्रह्म हे अविनाशी तत्व आहे. ब्रह्माचा नाश होणं केवळ अशक्य. माऊलींच्या तोंडचे हे उद्गार ऐकून जमलेल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. काही कुटील बुद्धीचे लोक होते, ते म्हणू लागले, एकदा मरुनी जो गेला, एकदा मरुनी जो गेला, तो नाही मागुती उठला, आजवरी अल्लड दिसते हे पोर, यास व्यवहार न कळे साचार, होतो उशीर क्रिया कर्माला, मानान याची या बोला, विबुध हो, विबुध हो, विबुध हो. अहो, काय ह्या मुलाचं बोलणं ऐकताय? एवढंसं पोर हे, ह्याला कुठे व्यवहार समजतोय हो? एकदा जो मनुष्य मेला तो पुन्हा जिवंत झाल्याचं ऐकलंय कधी? चला, क्रियाकर्म आटपून घेऊया, उशीर होतोय घरी जायला, आधीच उशीर झालाय. जनरीतच अशी असते नाही का? जन पळभर म्हणतील हाय हाय. पण त्यातच काही सुज्ञ लोक होते. त्यांनी विचार केला, कुणाचा अधिकार कसा असतो हे आत्ताच कसं बरं ठरवायचं? तेव्हा थोडा वेळ थांबूया, वाट बघूया. इकडे माऊली सच्चिदानंदाच्या प्रेताजवळ आले. प्रवरा नदीचं जल हातात घेतलं आणि माऊली सच्चिदानंदांना उद्देशून म्हणाल्या, उठ सच्चिदानंदा, टाकून या शीघ्र घोर निद्रेस, वेदान करी खोटे, ठाई नच संभवे तुझा नाश. सच्चिदानंदा, उठा. अहो, प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे,
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्तापो न शोषयति मारुतः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. आत्म्याला मरण नाही. आत्मा हे अविनाशी तत्व आहे आणि वेदांचं हे वचन खोटं ठरवण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. तेव्हा उठा बघू लवकर. आणि असं म्हणून माऊलीने हातातलं जल मंत्र उच्चारण करून त्या प्रेतावर शिंपडलं. मात्र झोपेतून जागं व्हावं त्याप्रमाणे सच्चिदानंद उठून बसले. आणि सच्चिदानंद उठून बसताच सगळ्या लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटं घातली. कारण कधी भूतो न भविष्यती असा प्रकार तिथे घडलेला होता. लोक म्हणू लागले, हा मानवी अवतारच नव्हे, हा तर केवळ ईश्वरी अवतार. सगळ्यांनी माऊलींचा एकमुखाने जय जयकार केला. बोला माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. इकडे सच्चिदानंद बाबा उठले आणि माऊलींपाशी आले. माऊलींच्या चरणाला घट्ट मिठी घातली आणि म्हणाले, आपण मला पुनर्जन्म दिलात. आपले खूप उपकार आहेत माझ्यावर. पण आपण असं का केलं? अहो, जन्ममृत्यूच्या या फेऱ्यातून फार कष्टाने माझी सुटका झाली होती हो. आता पुन्हा मी ह्या फेऱ्यात अडकलो. आता कोण बरं मला सोडवणार? या ठिकाणी श्रोते हो, या ठिकाणी आपल्याला सच्चिदानंद बाबांचा विशेष अधिकार लक्षात येतो. सच्चिदानंद बाबा हे प्रापंचिक होते. पत्नी होती, मुलं होती, घरच्या जबाबदाऱ्या होत्या. असं असून सुद्धा प्रपंचात कुठल्याही प्रकारची आसक्ती नव्हती. अहो, देवसुद्धा उगीचच कुणाला हाताशी धरून कार्य करून घेत नसतो. सच्चिदानंद बाबांचा हा संवाद चाललाय माऊलींची. आणि इकडे गावात सच्चिदानंद बाबांच्या प्रेताला माऊलींनी उठवलं, जिवंत केलं. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि नेवासे गावातला जो तो प्रवरा नदीच्या काठी धावू लागला. दासगणू महाराजांनी या प्रसंगाचं वर्णन करण्याकरता फार सुंदर असा 18 चरणांचा कटाव रचलेला आहे. आज वेळेअभावी आपल्याला तो संपूर्ण घेणं शक्य नाही आहे. त्यातल्याच काही ओळी बघण्याचा प्रयत्न करूया. काय बरं गंमत झाली गावात, ऐका. तैलबिंदू पाण्यावरी पडता, तैलबिंदू पाण्यावरी पडता, जसा पसरतो हा हा म्हणता, तया परीही अभिनव वार्ता, पौरवासिया प्रतिष्ठित झाली, बहुत मंडळी धावू लागली, शुद्धी कुणाला नाही मुरली, उघडी दुकाने भर बाजारी, वणिज निघाले खेळून सारी, सैरा वैरा पळती नारी, त्याचे वर्णन करू कुठवरी. काय झालं गावात हो? ही बातमी कळताच गावातले लहान थोर, स्त्री पुरुष वृद्ध सगळे हातातली कामं टाकून प्रवरा नदीच्या काठी धावू लागले. अशी काही गडबड उडाली. घाईघाईत बायकांनी अर्धीच लुगडी नेसली, चोळ्या उलट्या घातल्या, पुरुषांनी कमरेचं धोतर पागोटं म्हणून घातलं आणि सगळ्यांची धावपळ एकाच कारणासाठी, काहीतरी करून याची तेही याची डोळा माऊलींचं दर्शन घ्यावं. कोण कोण होतं यात, ऐका. साडी माळी पेली तांबोळी, साडी माळी पेली तांबोळी, धोबी वारीक भिल्लरा मोशी, धनगर शिनगर जिनगर आले, 18 वर्णही सादर झाले, ग्रामा माझी पुण्य राहिले, गरीब धनीही त्यात मिसळले, दास गणू म्हणे सत्पुरुषाची, सत्ता ऐसी अगाध साची, कोण बरोबरी करेल तयाची, कोण बरोबरी करेल तयाची. अशा रीतीने प्रवरा नदीच्या काठी संपूर्ण नेवासं गावच्या गाव लोटलं. लोकांची झुंबड उडाली. कोणी माऊलींच्या गळ्यात हार घालतंय, कोणी त्यांच्या चरणाला मिठी मारतंय, कोणी त्यांना आलिंगन देतंय, कोणी त्यांच्यावर अबीर गुलाल बुक्का उधळतंय. प्रवरा नदीचं पात्रही गुलालाच्या रंगात न्हाऊन गेलं. जणू काही तिलाही आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. पण इकडे सच्चिदानंद बाबा मात्र अजूनही उदास आहेत आणि माऊलींना म्हणतायत, मला खरं सांगा, नक्की माझ्या पत्नीने आपल्याकडे दयेची भीक मागितली असेल. माझ्या आयुष्यासाठी माझ्या पत्नीने आपल्याकडे याचना केली असेल, म्हणूनच आपण मला जिवंत केलं, होय ना? माऊली म्हणतात, नाही सच्चिदानंदा,
अहो, ती माऊली तर तुमच्या मागेच सती जाण्यासाठी निघाली होती. तुम्हाला हे मिळालं आहे, आयुष्य जे मिळालं आहे ते एका विशेष कारणासाठी. भगवान गोपालकृष्णांनी जी गीता सांगितली तीच वेदव्यासांनी संस्कृतमध्ये शब्दबद्ध केली आणि त्याचं लेखन करता झाले प्रत्यक्ष भगवान गणेश. तीच संस्कृतमधील गीता सर्वसामान्यांना समजेल अशा सुलभ सुगम मराठीत प्राकृतात शब्दबद्ध करण्याचा माझ्या सद्गुरूंचा निवृत्तीनाथांचा मला आदेश आहे आणि या ग्रंथाचं लेखनकर्ता म्हणून आपली निवड करण्यात आली आहे. तुमचं जीवित कार्य पूर्ण झालेलं नाही आहे, या कार्यासाठीच तुम्हाला हा पुनर्जन्म मिळालेला आहे. तेव्हा आता उदासी पुसून टाका आणि कार्यासाठी सिद्ध व्हा. माऊलींच्या मुखातले हे शब्द ऐकताच सच्चिदानंद बाबांच्या डोळ्यातून आनंदाश्रू घळघळ घळघळ वाहू लागले. क्षणात तिथलं वातावरण संपूर्ण बदलून गेलं. दुःखात असलेले सर्वजण आनंदाने नाचू लागले. माऊलींनी सच्चिदानंद बाबांना घेऊन माऊली गावातील मोहिनीच्या मंदिरात गेले. तिथे प्रत्यक्ष मोहिनीराज म्हणजे भगवान विष्णू माऊलींनी प्रार्थना करताच प्रगट झाले आणि भगवान म्हणाले, ज्ञानदेवा, अहो तुम्ही स्वयमेव ब्रह्म आहात. तुम्हाला कुठलीही गोष्ट करणं अशक्य का आहे? उसामध्ये गोडी जात्याच असते. सूर्याकडे अंधाराची कधी भीती नसते सूर्याला. त्याचप्रमाणे तुम्ही स्वयमेव ब्रह्म आहात. आपल्या हातून गीतेवरती भाष्य होण्याचं, लिखाणाचं फार मोठं कार्य घडून येणार आहे. तेव्हा आता लवकर कार्याला आरंभ करा. या प्रकारे भगवंताचे आशीर्वाद घेऊन माऊली सच्चिदानंद बाबांसह विश्वेश्वराच्या मंदिरात आल्या. तिथल्या खांबाला टेकून एक आसन घातलं आणि त्यावर बसून माऊली बोलू लागल्या आणि अखिल जगताचं कल्याण करणारे ते अद्वितीय शब्द मंदिरात घुमू लागले. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. अशा प्रकारे ज्ञानेश्वरीचा जन्म झाला. ज्या खांबाला टिकून माऊली बसल्या तो खांब, ते मंदिर, ते श्रोते सगळं धन्य धन्य झाले. जगात मंदिरासाठी खांब बांधले जातात, पण खांबासाठी उभं असलेलं जगाच्या इतिहासातलं हे केवळ एकमेव असं मंदिर आहे. अपौरुषेय वाङ्मय जन्माला आलं. माऊलींचा वाक यज्ञ पूर्ण झाला. शके 1212 टीका केली तै ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा दरे लेखकू जाहला. यथाकाळ ग्रंथाची पूर्णाहुती झाली. जे जे कोणी भाग्यवान असतात अशाने या ग्रंथाचा लाभ होतो. अमृतामर करी परी ज्ञानेश्वरी करीत त्यावरी ताण. अमृत अमर करी परी ज्ञानेश्वरी करीत त्यावरी ताण. पावन करुणी सकला, पावन करुणी सकला ब्रह्मस्थिती माझी डोलवी जाण. रामा 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 सीतापते रामा 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 रघोत्तमा रामा 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 हरे हरे रामा. आणि म्हणूनच संतांच्या ग्रंथाचं वाचन, श्रवण, मनन, चिंतन आणि त्याप्रमाणे आचरण करावं. संतांचे ग्रंथ केवळ वाचन श्रवण करू नये तर त्याचा अनुभव घ्यावा. म्हणून माऊली म्हणतात, एक तरी ओवी अनुभवावी. सच्चिदानंद बाबा आणि सौदामिनीबाई माऊलींच्या कृपेमुळे, संत सहवासामुळे तरुण गेले. त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं, जीवनाचं सोनं झालं.
आपणही संत संगतीत राहून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं, असाच आज संदेश या ठिकाणी दासगणू महाराज आपल्याला पूर्वपद्यात देत आहेत आणि म्हणत आहेत, साधू संत सत्पुरुष गड्यानो, साधू संत सत्पुरुष गड्यानो, सत्पथ वासरमणी, हे रे मना सत्पथ वासरमणी, अथवा भूतदयेची खणी, अथवा भूतदयेची खणी. साधू संत हे वैराग्याचे, साधू संत हे वैराग्याचे, असती डोंगर, हे रे मना असती डोंगर, सज्जना प्रतिरोहिणीवर, सज्जना प्रतिरोहिणीवर. ज्यांच्या मुखीची अमृत वचने, ज्यांच्या मुखीची अमृत वचने, अमृतास जिंकिती, हे रे मना अमृतास जिंकिती, संत हे सर्व भयावारिती, संत हे सर्व भयावारिती. दासगणू म्हणे केले सार्थक, दासगणू म्हणे केले सार्थक, जन्मुनियानी जनी, हे रे मना जन्मुनियानी जनी, संत हे केवळ चिंतामणी, संत हे केवळ चिंतामणी. साधू संत सत्पुरुष गड्यानो, सत्पथ वासरमणी, हे मना सत्पथ वासरमणी, अथवा भूतदयेची खणी, अथवा भूतदयेची खणी, अथवा भूतदयेची खणी. हेची दान दे गा देवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी, नलके मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी. याबरोबरच कीर्तन सेवेला विराम देऊया. एक श्लोक म्हणूया. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.